तिने एकदा आईला विचारलं, आई, जमेल का गं मला संसार करायला? आई म्हणाली, हो जमेल की, पण अट एकच, अपेक्षा करायची नाही. जमेल तुला? म्हणजे म्हणजे जे हवं तर मिळविण्यासाठी देणं शिकावं लागेल, तेव्हा ओंजळ भरून मिळेलही. प्रेम दे, माया दे, सेवा कर, आदर कर, मान ठेव, आदर्श ठेव, माघार घे, आशीर्वाद घे. भांडू नकोस, चिडू नकोस, उलटून कधी बोलू नकोस. चूक झाली तर क्षमा माग. जमेल तुला? आई, सगळे नियम मलाच? नातं दोघांचं, दोघांनी सावरायचं, पण सुरुवात करायची आपण आणि आपल्या संसारासाठी करायचं समर्पण. नाती उसवायची की शिवायची हे फक्त आपल्याच हातात. जर हे जमलं तर संसार करशील सुखात. सगळे म्हणतात प्रेम हृदयात वसतं, पण मी सांगते प्रेमाचा रस्ता पोटातूनच जातो. कितीही शिकली सवरलीस, जॉब केलास तू, तरी स्वयंपाक करायचा विसरायचा नसतो. हे जेव्हा प्रत्येक आई आपल्या मुलीला शिकवेल, तेव्हा भारतात होणारं 50% घटस्फोटाचं प्रमाण कमी झालेलं दिसेल. प्रत्येक कथानकात, मूव्हीजमध्ये, कवितेमध्ये, रिअल लाईफमध्ये मुलीला अगदी बिचारी, अबला नारी असंच बघितलं जातं. तिच्या बलिदानाविषयी रंगवून सांगितलं जातं. पण खरंच असं आहे? आता तो जमाना नाही राहिला. पूर्वी लग्न करून जाणाऱ्या मुलीचं वय, तिचं शिक्षण जेमतेम असायचं, आणि जरी ती शिकली सवरलेली असली तरी लोकनिंदा, माहेरच्यांची इज्जत, नवऱ्याची मानहानी ह्या गोष्टींचा विचार ती करायची नव्हे, तिला करायलाच लावायचे. तेव्हा सासरी कितीही त्रास झाला तरी ती सहन करायची. तेव्हा हुंड्यासाठी मुलींचा मानसिक, शारीरिक छळही व्हायचा. अजूनही ह्या घटना घडतात, पण त्याचं प्रमाण फार कमी झालं आहे. पूर्वी लग्न करताना मोठं खटलं, घराणं, जमीन जुमला हे पाहून मुली देत. आता एकटा राहणारा मुलगा, गलेलठ्ठ सॅलरी असणारा, दारात 2-3 चारचाकी असं बघूनच मुली देतात, नव्हे मुलीच असा मुलगा शोधतात. अरेंज मॅरेजचं प्रमाण आता अगदी 15-20% आलं आहे. आता लव्ह मॅरेज होतात, इंटरनेटवर मॅरेज होतात. त्यातही मुलाला सासू सासरे असतील तर, भाऊ बहीण असतील तर, अशा मुलालाही मुलगी आणि मुलीचे आईवडील नाकारतात. मुलाचे आईवडील भिंतीवरच, फोटोतच हवेत. अशा मॉडर्न जमान्यात म्हणूनच वृद्धाश्रम खचाखच भरू लागले आहेत. आणि कदाचित ते घरात असतीलच तर ह्या मुलीची आई त्या घरात महाभारत घडवून आणल्याशिवाय राहत नाही. हे काम मोबाईल अगदी यशस्वीरित्या पार पाडते. दिवसातून माय लेकींचे 100 फोन. जेवलीस का? काय खाल्लं? मुलगी म्हणाली हो जेवले, तर काय जेवलीस? जेवण कोणी बनवलं? जर ती म्हणाली मी बनवलं, तर समोरून परत प्रश्न, अय्या तूच केलंस का? सासूबाई काही करत नाहीत का? आणि मग ही मुलगी, आईचं बाळ विचार करू लागतं, खरंच सगळं मीच करते, सासूबाईंना काय होतं थोडी मदत करायला? आणि अशा रीतीने पहिली ठिणगी पडते. अशा अनेक काड्या ही आई आपल्या मुलीच्या संसारात घालत जाते. आणि मुलगी सर्वात मोठी शत्रू माझी सासरची लोक आणि माझी सासू आहे असं मानते. अशा अनेक स्त्रिया या महाभारतात सामील असतात. कधी मैत्रिणीच्या रूपात, कधी शेजारपाजारणीच्या रूपात, तर कधी सिरियलच्या रूपात सुद्धा. त्या घरात भडका उडाल्याशिवाय राहत नाही. हे लोक त्यांचं काम करत राहणार, पण त्या मुलीने स्वतःच इतकं खंबीर असावं की कोणीही असो, उत्तर आपल्या कुटुंबाला हिताचं असलं पाहिजे. तर कदाचित परत ती व्यक्ती तुमच्या संसारात ढवळाढवळ करणार नाही. पण तसं होत नाही, आणि परिणाम एकतर तिचं घर फुटतं किंवा प्रकरण घटस्फोटापर्यंत जाऊन पोहोचतं.
का असा भरल्या संसारात मोडता घालत असेल एक आई? आई वडिलांनी लक्ष द्यावं, पण खरंच तिला काही घरच्यापासून त्रास आहे का? तर आता पूर्वीसारखं मुलामुलींचं लग्न कमी वयात होत नाही. आता ती मॅच्युअर आहेत, त्यांना त्यांचे निर्णय घेऊ द्या. काही कोणाचं चुकत असेल तर सामोपचाराने प्रश्न सोडवा. तुमची त्यांना गरज आहे, पण समजून घेण्याची किंवा समजूत घालण्याची. त्यांचं भविष्य घडवताना त्यांचं वर्तमानच तुम्ही खोडून टाकताय हे लक्षात असू द्या. त्यांच्या आयुष्याचे शिल्पकार तुम्ही बनू नका. त्यांचे निर्णय घेण्याची पात्रता तुम्ही दिलीत, आता त्यांना पंख पसरवून भरारी मारू द्या. नवरा मोठमोठ्या हॉटेलमध्ये नेत नाही, वेळ देत नाही, एक्सपेन्सिव्ह गिफ्ट देत नाही, फिरायला नेत नाही, शॉपिंगला नेत नाही. अनेक कारणाने हा नवरा पीडित असतो. बरं, सारख्या बायकोच्या धमक्या, ती माहेरी निघून जाईन, मी आत्महत्या करीन, मी पोलीस कंप्लेंट करीन, एक ना अनेक कारणं. बरं, खरंच काही बरं वाईट त्या मुलीने केलं तर कायदे सगळे मुलीच्याच बाजूने. अक्षरशः इतकी हीनधीन अवस्था करते ती त्या मुलाची. खरंच पीडित तो मुलगा की मुलगी हे तुम्हीच सांगा. बरं, मुलं होऊ द्यायचं की नाही? मूल झाल्यानंतर त्याला कोणी सांभाळायचं? घरातली कामं कोणी करायची? कामावरून सुट्टी कोणी घ्यायची? अशी भांडणं. आता जमाना बदलला. नवरा बायको दोघांनीही घरातली बाहेरची जबाबदारी बरोबरीने पेलायलाच पाहिजे. हे वारंवार बदविल्यामुळे होणारे कलह वाढले आणि परिणाम घटस्फोटापर्यंत जाऊन पोहोचले. माझी एक मैत्रीण आहे, तिच्या मुलाचं लग्न झालं आणि महिन्यातच तिची सून माहेरी निघून गेली. आता घटस्फोट झाला. कारण काय तर कामवाली आली नाही, तिने धुणभांडी केली. कोर्टात तिने सांगितलं, कारण तिला लग्न झाल्यावर सगळी कामं तीच करायची. सासू सासऱ्यांनी छळलं, मुद्दाम कामवाली काढली, म्हणून तिचा घटस्फोट झाला. दुसरं एक प्रकरण, नवरा लग्न झाल्यापासून आउट ऑफ कुठे नेतच नाही, मी काय यांचे आईवडील सांभाळायला आणलं असं म्हणून घटस्फोट घेतला. लग्नाच्या वेदीवर तेव्हा ब्राह्मणांच्या शास्त्रोक्त मंत्रोच्चारात अग्नीच्या समक्ष घेतलेली ती वचनं, एकमेकांना दिलेला विश्वास सारं खोटं ठरवलं एका झटक्यात. लग्न म्हणजे बाहुला बाहुलीचा खेळ का आहे? आज मांडला आणि उद्या मोडला. काय हवंय काय ह्या पिढीला? स्त्री स्वातंत्र्याचं वाडगं इतकं माजवलं की पुरुषाचं खेळणं करून टाकलं. तो पुरुष कोण तर तुमचा नवरा. चुकीला क्षमा नाही, पण खरंच तो चुकतोय का ती चुकतीये हे पण पाहायला हवं. की फक्त ती पेल्यातली वादळं आहेत हे त्यांना ठरवू द्या, त्याला हवा देऊ नका. मुलांनीही आणि मुलींनीही स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट करायला हवा, पण तो ठेवताना अनेकांची मनं दुखवून, संसाराची घडी मोडून, घराकडे मुलांकडे दुर्लक्ष करून फक्त सेल्फिश होणं म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट नव्हे. तुमच्याबरोबर कोणी खरंच चुकीचं वागतंय का, तर तुम्ही सामोपचाराने तो प्रश्न सोडवा, पण उगीच आऊचा बाऊ करून घरात महाभारत घडवून आणू नका. जेव्हा आपण समोरच्याला रिस्पेक्ट देतो तेव्हा तो आपल्यालाही मिळतो, हेही लक्षात ठेवायला हवं. त्यासाठी फार काही लागत नाही. घर म्हटलं की भांडी वाजणार, पण भांडी वाजताना त्याचे टोचे पडू देऊ नका, कारण हे टोचे आयुष्यभर त्या व्यक्तीच्या बरोबर प्रवास करतात. हे नियम फक्त मुलींनीच नाही, मुलांनीही फॉलो केले पाहिजेत, तर कदाचित भांडी वाजणारच नाहीत. आजकाल पेशन्स खूप कमी, त्याचा अभावच, आणि बाहेरचं वातावरण, माणूस त्रस्त झाला आहे. अशा वेळी घरात त्याला किंवा तिला मानसिक शारीरिक विश्रांती मिळते, पण घरातही जर समाधान नसेल, शांतता नसेल, तर अनेक आजार आणि अनेक दुर्घटना घडू शकतात.
असं काही घडण्याआधी सावध व्हा. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्या जोडीदाराला साथ द्या. धन्यवाद.